वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. नमस्कार मंडळी, मी शर्मिला. माझ्या संस्कृती आणि विचार या मालिकेत आज तिसरा एपिसोड घेऊन येते. गेले 8 दिवस सगळा आसमंत अगदी गणपतीमय झालाय. घरात कधी कुठून तरी घंटेचा, आरतीचा, टाळ्यांचा आवाज येतोय, तर घराबाहेर पडलं की कोणाच्या तरी खिडकीतून छान तळलेल्या मोदकांचा वास येतोय. सोसायटीतल्या मुलांना विविध गुणदर्शनाची प्रॅक्टिस करताना पाहिलं की आपल्यातलंही लहान मूल जागं होते, नाही का? गणपती बाप्पा हा सगळ्यांनाच आपलासा वाटणारा आणि एक त्याचं वेगळं अस्तित्व असणारा देव आहे. तो त्याच्या आकारामुळे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मी माझ्या चॅनलवर शिवपुराण वाचतेय. तर या महाशिवपुराणामध्ये असा उल्लेख आलेला आहे की शिवपार्वतीच्या लग्नाच्या वेळेस त्यांनी गणेश पूजन केलं. मंडळी, मला काही जणांचे त्याच्यावर फोन आले की अहो, गणपतीचा जन्म हा पार्वतीच्या मळातून तिने तयार केलेल्या मूर्तीतून झालाय आणि तुम्ही कसं सांगता की त्यांनी आधी गणेश पूजन केलं होतं? पण लोक हो, मला तुम्हाला सांगायला अगदी छान वाटतंय की जेव्हा मी हे आता गणपती पुराण वाचतेय तेव्हा मलाही कळलं की गणपतीचे 21 अवतार आहेत. आणि जसे विष्णू हे मूळ तत्व आहे, परमतत्व आहे, आणि काळाप्रमाणे विष्णूंनी 10 अवतार घेतले, तसंच गणपती हे देखील परमतत्व आहे. आणि गणपतींनी असुरांचा वध करण्यासाठी त्या त्या काळानुसार 21 अवतार घेतलेले आहेत. गणपतींचा एक महोत्कट नावाचा अवतार तर ऋषी कश्यप आणि आदितीच्या पोटी जन्माला आलेला आहे. आणि या आणि अशाच प्रकारची बरेच गणपतीबद्दलची माहिती मिळवण्यासाठी आज मी बोलवलंय आपल्याकडे अंजलीताई दंडवते यांना. नमस्कार अंजलीताई. नमस्कार. अंजलीताईंची ओळख खूप मोठी आहे, त्यामुळे मी वाचून दाखवणार आहे. अंजलीताई दंडवते यांनी ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट या विषयात PhD केली आहे. 2015 पर्यंत त्यांनी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीत असिस्टंट मॅनेजरचं काम केलंय. पुण्यातील रामकृष्ण मठात त्या मनाचे श्लोक शिकवायच्या, पण करोनामुळे ते बंद झाल्यामुळे आता पत्राद्वारे दासबोध या विषयावर त्या समीक्षक म्हणून काम करतायत. त्यांचा स्वतःचा देखील त्या विषयावर बराच अभ्यास चालू आहे. श्री समर्थ लिखित आरत्या हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झालेले आहे आणि अजूनही काही पुस्तकं सध्या त्या लिहित्या आहेत. तसंच विविध संतांवर त्या निरूपण देखील करतात. अंजलीताई, आता याच्या पुढे मी माईक तुमच्या जवळ देणार आहे किंवा आता तुम्ही बोलायचंय, मी फक्त ऐकणार आहे. सुरुवात करूया. बाप्पा हा शब्द प्रत्येकाच्याच हृदयावर कोरलेला आहे, किंवा बाप्पाच्या स्वरूपामुळे अगदी मूर्ती घ्यायला गेलं तर तुम्हाला सायकलवर बसलेल्या गणपतीपासून विमानात बसलेल्या गणपतीपर्यंत सगळ्या मूर्ती दिसतात. तर अंजलीताई, पहिला माझा प्रश्न असा आहे की मगाशी मी म्हटलं की गणपतीचे 21 अवतार आहेत, तर भाद्रपद महिन्यातला 10 दिवसाचा जो गणपती उत्सव आपण साजरा करतो, तर त्याच्या संबंधी ते कुठल्या अवताराच्या संदर्भात आहे ते तुम्ही सांगू शकाल? हो. पहिलं, आता जे तुम्ही शिवपुराण वाचताना जो संदर्भ दिलात, सांगितलं की म्हणजे गणेश तर नंतर शिवपार्वती लग्नाच्या नंतर गणेश जन्म व्हायला पाहिजे आणि मग त्याची पूजा व्हायला पाहिजे. तर मुख्य म्हणजे ते गणेश तत्व आहे. आणि गणेश तत्व काय आहे तर ब्रह्मतत्व आहे. आणि त्यामुळे प्रत्येक पूजेचा मान हा गणेशाच्या तत्वाला दिला जातो. म्हणजे निर्गुण निराकार जे तत्व आहे, ब्रह्मस्वरूप म्हणतो ना आपण, की त्या तत्वाला मान देऊन जर आपण पुढचं काही केलं तरच ते आपलं विघ्न नसलेलं किंवा विघ्न हरण केलेलं काम हे सिद्धीस जातं. आता ह्या अवतारा म्हणजे गणेशाचे जे 21 अवतार आहेत, त्यापैकी आपण जी प्रचलित कथा आहे त्याचा विचार पुढे करणारच आहोत. पण त्याच्या आधी मला हे सांगायला आवडेल की ज्यांनी गणेशाचं पूजन नाही केलं अशा देवतांना सुद्धा
विघ्न हो, का हो. आली आलेली आहे. हे सांगावं हो, हो, लागेल हो. मला आधी, हो, हो. म्हणजे मग आपलं ती चर्चा आहे ती पुढे जाईल. तर सर्वात प्रथम ब्रह्म म्हणजे ब्रह्म नाही, ब्रह्मदेव जे आहेत ते सृष्टीची सगळी निर्मिती करतात. तर सृष्टीची निर्मिती करण्यापूर्वी त्यांनी गणेशाचं पूजन केलेलं नाही किंवा त्या गणेश तत्वाचं काही पूजन केलेलं नव्हतं आणि त्यांनी सृष्टीच्या निर्मितीला सुरुवात केली. आणि जेव्हा त्या सृष्टीच्या निर्मितीची सुरुवात केली तेव्हा त्यांचे महाकाय प्राणी असे निर्माण झाले आणि अनेक राक्षस निर्माण झाले. आणि ते राक्षस ब्रह्मदेवांना तर त्रास द्यायलाच लागले, पण जे काही निर्माण झालेलं होतं जग, त्या जगातल्या पण म्हणजे लोकांपेक्षा प्राण्यांना पण ते त्रास द्यायला लागले. आणि मग ब्रह्मदेवांना कळे ना की हे आता मी आवरू कसं, ह्या सगळ्या प्रकारांना मी आवरू कसं. तेव्हा त्यांना नारद समोर उभे राहिले. म्हणजे नारद हे तर आपण पाहिलं की तिन्ही जगामध्ये मुक्त संचार असतो. त्यामुळं नारद ऋषी जेव्हा आले, नारद मुनी जेव्हा आले तेव्हा नारद मुनींना ब्रह्मदेवांनी विचारलं की मी हे सगळं निर्माण करतोय पण हे काहीतरी वेगळंच आहे. तेव्हा नारदांनी विचारलं की तुम्ही गणेशाचं पूजन केलं होतं का? ब्रह्मदेव म्हणाले नाही. मग नारद मुनींनी ब्रह्मदेवांना गणेश व्रत सांगितलं आणि मग ब्रह्मदेवांनी गणेश व्रत केल्यावर मग सृष्टीची निर्मिती केली आणि मग तो जो काही गोंधळ झालेला होता तो सगळा मार्गी लागला. असं एक आहे. आता ब्रह्मदेव नाही सुटले, विष्णुदेव सुद्धा नाही सुटलेले. म्हणजे आपण तर काय किरकोळ सामान्य लोक आहोत की आपण म्हणतो की ही सगळी ईश्वर मानतो ना आपण, ब्रह्मा विष्णू महेश यांना. तर दुसरं जे आहे ते सुद्धा विष्णूंच आहे. विष्णू म्हणजे हे जेव्हा ब्रह्मदेव निर्मिती करत होते तेव्हा विष्णूच्या कानातून 2 राक्षस निर्माण झाले, मधु आणि कैटभ. आणि ते राक्षस निर्माण झाल्यानंतर ते शेवटी राक्षस आहेत. आसुरी सगळी संपत्ती त्यांच्याकडे, लोकांना त्रास देणे, सत्ता संपत्ती आलं की जो मद येतो, उन्मत्तपणा येतो, तसा त्यांच्याकडे आला होता. आणि मग त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी विष्णूंनी 5000 वर्ष युद्ध केलं, पण त्या मधु कैटभांचं काही पराजय करू शकले नाहीत. म्हणजे ते प्राबल्य, पराजय तो असतोच आसुरांचा, त्याला आपण म्हणतो की प्राबल्य त्यांचं विष्णूवर राहिलं ते त्याच्यामध्ये. आणि मग त्यांना लक्षात येईना की असं काय होतंय. मग विष्णूंनी गंधर्वाचं रूप घेतलं आणि वीणा वादन जोरामध्ये त्यांनी सुरू केलं. आणि मग ते वीणा वादन करून शिवपार्वती प्रसन्न झाले. म्हणजे गायन कला म्हणतो ना आपण, 64 कला. आणि मग शिवपार्वती प्रसन्न झाल्यावर त्यांनी सांगितलं की तुला काय वरदान हवंय ते मागून घे. तर विष्णूंनी सांगितलं की मला त्या मधु आणि कैटभांचा वध करायचा आहे, पराजय करायचा आहे त्यांचा, आणि तो काही होत नाही. मी 5000 वर्ष त्यांच्याबरोबर युद्ध करतोय किंवा त्यांच्याबरोबर द्वंद्व करतोय, पण ते काही मला शक्य झालेलं नाही. तर तो वध करण्यासाठी, तो पराजय करण्यासाठी मला सामर्थ्य हवंय, हा वर हवाय. तेव्हा शंकर आणि पार्वतींनी सांगितलं की हा वर आम्ही तुला देऊ शकत नाही, आणि हे जर सामर्थ्य हवं असेल तुला तर फक्त गणेशच दे. पण त्याच्या आधी मी तुला एक प्रश्न विचारतो की हे विष्णुदेवा, ही लढाई सुरू करण्यापूर्वी तू गणेशाचं पूजन केलं होतंस का? नाही. विष्णूकडून, ब्रह्मदेवांकडून जसं नारदांना उत्तर मिळालं नाही, तसंच विष्णूकडून शंकर आणि पार्वतींना पण उत्तर मिळालं की नाही केलेलं. मग पुन्हा गणेश व्रत सांगितलं शंकर पार्वतींनी, आणि विष्णूंनी ते गणेश व्रत पूर्ण केलं. आणि मग ते गणेश व्रत पूर्ण झाल्यावर गणेश प्रसन्न झाले आणि गणेशांच्या सामर्थ्याने मधु आणि कैटभांशी युद्ध केलं आणि ते युद्ध विष्णूंनी जिंकलं. म्हणजे गणेश पूजन जे आहे ते इतकं महत्वाचं आहे की ते आपण आता जो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, म्हणजे जेव्हा आपल्याला विघ्न नसलेलं कोणतंही कार्य विघ्न नसलेल्या पद्धतीने आणि छान पद्धतीने पार करायचं असेल तर त्याच्यासाठी सहाय्य आपल्याला गणेशाकडूनच घेतलं पाहिजे. आणि ते गणेश म्हणजे अवतार नव्हे, अवतार आणि तत्व यामध्ये खूप फरक आहे. अवतार हा काय असतो, जेव्हा दुष्ट लोकांचं निर्दलन करायचं असतं किंवा सुष्ट लोकांना त्रास देण्यासाठी जेव्हा आसुरी प्रजा निर्माण होते किंवा आसुरी गुणसंपत्तीची लोक तयार होतात, तर त्या प्रजेला मारण्यासाठी अवतार घेतला जातो. अवतार म्हणजे काय, अवतर म्हणजे खाली येतात देव हे, आणि ते एक पायरी खाली उतरून सर्वसामान्यांसारखे होतात.
तसा अवतार जो आहे तो गणेशाचा आहे. आणि गणेश तत्व जे आहे शिवपार्वतींच्या ह्याच्यामध्ये जे म्हणजे आपण पूजा जी करतो ती गणेश तत्वाची करतो, अवताराची नाही, असं मला थोडस त्या संदर्भात सांगावंसं वाटतं. खूप छान. या उत्सवात आपण हे जे 10 दिवस उत्सव मनवतो त्याच्यात पार्थिव गणपतीचंच महत्व काय आहे? खरं तर काय आहे माहिती का, गणेश पुराणामध्ये याबद्दलच एक आहे. 2 पद्धती असतात, एक उपासना आणि दुसरं म्हणजे उत्सव. आता उत्सवाला काय आहे, फक्त तुमचं पावित्र्य असायला पाहिजे, मंगलता असायला पाहिजे, एवढंच आहे. म्हणजे तुम्ही आनंद घ्या त्यातला, पण आत्ताचा जो गणेश उत्सव चाललेला आहे तसा आनंद नाही. दुसऱ्यांना त्रास देऊन, मोठमोठे स्पीकर्स लावून किंवा धांगडधिंगा करून असं ते आनंदाचं स्वरूप नाहीये. आणि उपासना हा त्यामागचा एक वेगळा प्रकार आहे. म्हणजे आता आपण जो पाहतो तो उत्सव पाहतोय, तो उत्सव कधीपासून सुरू होतो तर ह्या भाद्रपद शुक्ल किंवा शुद्ध चतुर्थीपासून तो सुरू होतो आणि तो अनंत चतुर्दशीपर्यंत राहतो. हा 10 दिवसाचा आहे. आता ह्याच्यामध्ये कुणाचा 1.5 दिवसाचा असतो उत्सव, कुणाचा 5 दिवसाचा असतो, कुणाचा 7 दिवसाचा असतो, कुणाचा गौरी गणपतींबरोबर जाणारा गणपतीचं म्हणजे उत्सव असतो आणि कुणाचा उत्सव अनंत चतुर्दशीपर्यंत असतो. पण ह्याच्या मागची जी उपासना जी आहे ना ती समजून घेतली तर आपल्याला या पार्थिव गणेशाचं जे महत्व आहे ना ते समजून येईल. आणि ह्याच्या मागे अजून एक कारण आहे, ते म्हणजे पर्यावरणचं रक्षण करणं. हे आपले ऋषीमुनींचं जे त्यांनी जे काही म्हणजे काय म्हणतात सण किंवा हे जे बनवले होते ना त्याच्या मागे कायम त्यांची भावना अशी असायची की आपण हे सण किंवा उत्सव जे साजरे करतोय ना याच्या मागे आपण पर्यावरणाचा ऱ्हास तर नाही ना करत, अशी 2 कारण आहेत. आता उपासनामध्ये काय झालं, श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी असं पार्वतीने एक व्रत केलेलं होतं की मयुरेश्वर हा जो जन्माची कथा आहे अवताराची त्या म्हणजे पार्वती त्याच्या आधी थोडं मला रेफरन्स देते मी की सिंधू नावाचा असुर आहे. ती कथा नको सांगायला कारण आपला सगळा वेळ त्या ह्याच्यातच जाईल. तर तो सिंधू असुर हा उन्मत्त झाला होता. असुर म्हणजे खरं तर तो राजाचा पुत्र होता, पण तो उतला होता, मातला होता, सगळं त्याला ऐश्वर्य वगैरे पाहून, आणि त्यांनी वरदान तप करून प्राप्त केलेलं होतं. आणि मग कोणत्याही असुरी प्रवृत्तीच्या माणसाने तप साधन केलं की त्याला वाटतं आपल्याला अमरत्व आलं, आपण आता काहीही केलं तरी चालेल असं म्हणून तो सगळ्यांना देवांना, ऋषींना, मुनींना सिंधू त्रास द्यायला लागला. आणि मग सगळे सळो की पळो झाले. काही ऋषींना, मुनींना त्यांनी तुरुंगात डांबलं. जे पळून आले ते नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर आहे तिथे आले ते सगळे. आणि तिथे आल्यानंतर त्या त्र्यंबकेश्वर पाशी आल्यानंतर त्यांनी एकत्रितपणे आता विचार केला की ह्या सिंधूचा वध कसा करायचा किंवा याचा पराजय कसा करायचा. आणि मग त्याच्यासाठी त्यांनी विचार विनिमय केला. आणि शंकर हे महादेव म्हणजे आपण पाहतो की निकी काय म्हणतात त्याला अर्धनारी नटेश्वर म्हणजे शिव आणि शक्ती. मग सगळे शंकराकडे गेले. शंकर म्हणजे त्र्यंबकेश्वरला जे पिंड आहे त्याच्यामध्ये 3 देव तिथे का आलेले आहेत तर ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्या सिंधू राक्षसाच्या छळामुळे एकत्र आलेले आहेत. आणि म्हणून ते तिथे ही कथा माहितीच नाहीये. आणि मग ते तिथे झाल्यानंतर शंकरांनी चिंतन केलं आणि चिंतनामधून त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की एक आपल्याला एक त्यांनी विनायक नावाचा एक आपला अवतार म्हणून नाही त्याला एक मूर्त स्वरूपामध्ये विनायकाची निर्मिती केली. आणि विनायकाची निर्मिती केल्यानंतर त्याला विनायक ते पार्वतीला अगदी भयानक असं म्हणजे ह्यामध्ये 2 कथा आहेत, विनायकाचा अवतार आहे आणि मयुरेश्वराचा अवतार आहे. आणि मग त्या विनायकाची निर्मिती पाहिल्यानंतर पार्वतीला असं लक्षात आलं की हे भयानक रूप आहे. आणि मग तिने त्याला शाप दिला की तू म्हणे लंबोदर होशील, तू गजमुख होशील आणि तू नाग धारण करशील. आणि मग विनायकाने गजमुख, लंबोदर आणि नाग धारण केलेलं असं ते स्वरूप आहे. ही एक कथा झाली. आता काय होतं, कैलासावर जेव्हा शिव होते तेव्हा ते ध्यानमग्नच असायचे कायम, पण पार्वती मात्र सगळ्या कैलासावरचं जे वातावरण आहे त्याच्यात रमलेली असायची. आणि इथे मात्र ते एक दिवशी ध्यानमग्न पाहिले तिने
आणि तिने शिवजींना सांगितलं की तुम्ही प्रत्यक्ष महादेव आहात आणि तुम्ही कुणाचं ध्यान करत आहात. तर ते म्हणाले की हा प्रश्न तुला आत्ता कसा पडला? कारण काय होतं, त्र्यंबकेश्वर ठिकाणी आलेले होते, कैलास सोडून आले होते. कैलासावरचं वातावरण सोडल्यामुळे तिचं शिवजींकडे लक्ष गेलं की हे ध्यानमग्नता करतायत. मग त्यांनी सांगितलं की मी परब्रह्मतत्वाचं ध्यान करतोय किंवा ब्रह्मतत्वाचं. आणि मग पार्वतीला उपदेश केला शंकरांनी. आणि मग पार्वतीला सांगितलं की मग पार्वतीने विचारलं की मग मी असं परब्रह्मतत्व माझ्या पोटी जन्माला येण्यासाठी मी काय करायला पाहिजे. आणि मग ही श्रावण शुद्ध चतुर्थीपासून त्यांनी सांगितलं की एक रोज पार्थिव म्हणजे मातीचा गणपती बनवायचा, त्याची पूजा करायची आणि त्याच दिवशी त्याचं विसर्जन करायचं. असं रोज व्रत करायचं. म्हणजे ही उपासना झाली तिची. आणि मग ते श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी असं ती उपासना झाली. आणि श्रावण शुद्ध चतुर्थीला जी काही पार्थिव म्हणजे मातीची मूर्ती बनवली त्याच्यामध्ये गजानन प्रकट झाले. कारण तिची ही उपासना कशासाठी होती की गणेश हा माझ्या पोटी जन्माला यावा. आणि मग भाद्रपद शुद्ध चतुर्थीला दुपारी त्या गणेशाचा जन्म झाला आणि तो मयुरेश्वर आहे. आणि नंतर त्यांनी पुढे सिंधू राक्षसाचा वध केला आणि त्याचं स्थान मोरगाव जवळ आहे मयुरेश्वर. अष्टविनायकातला पहिला गणपती. अशा त्या दोन कथा म्हणजे विनायकाची आणि ही अशी मला या संदर्भाने थोडीशी आठवली म्हणून मी सांगाय. आणि मग तेव्हापासून पार्थिव म्हणजे काय, माती आपलं शरीर सुद्धा पार्थिवच म्हणतो आपण. बरोबर. आता जसं त्या मूर्तीमध्ये गणेश तत्व झालं तसं आपल्या देहामध्ये पण म्हणजे आपण हे गणपतीचं पूजन कशासाठी करतो तर ते एक प्रतीक आहे की त्याचे जे गुण आहेत ना ते सगळे माझ्या अंगात यायला पाहिजेत आणि मी त्या परमतत्वापर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण आपण शेवटी परमतत्वाचाच अंश आहोत. बरोबर. म्हणजे जीव आणि शिव यांची भेट व्हायला पाहिजे. आणि म्हणून ते आपलं शरीर हे पण पार्थिव आहे आणि ते पार्थिव म्हणजे मातीचा जो काही गणेश मूर्ती केलेली होती त्याची तिने महिनाभर पूजा केली होती. तेव्हापासून पार्थिव हे गणेशाचं म्हणजे प्रतीक म्हणूया किंवा पार्थिव पूजन म्हणूया असं केलं. आणि शिवाय मातीपासूनच येते म्हणजे निर्माण करायचं आणि विसर्जन करायचं. तर मातीच, निसर्गाचा काही त्याच्यामध्ये ऱ्हास नाहीये. म्हणजे आता आपण जे प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा केमिकलचे रंग वगैरे पाहून पाणी प्रदूषित करतो, विसर्जन करतो तेव्हा, तर त्यामुळे आपण पर्यावरणाला हानी करतो. माशांचं म्हणजे त्याच्यामधले जे जलचर आहेत त्यांची हानी करतो. तर खरं तसं नाहीये. तर पर्यावरणाचं सुद्धा संरक्षण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. असं आपल्या ऋषीमुनींनी खूप म्हणजे मी तर म्हणते ते वैज्ञानिकच होते. पण त्यांचा अतिशय दूरदृष्टी होती आणि संपूर्ण निसर्गाचा ते विचार करून कुठलंही जे काही आहे तत्व किंवा काय जे आहे उपासना हे ते द्यायचे. आणि मग ती उपासना आणि हा पुढे झालेला 10 दिवसाचा उत्सव असा तो गणेश चतुर्थी ते आनंद चतुर्दशी पर्यंतचा उत्सव आहे. असं ते एक कथानक आहे. अच्छा, तुम्ही आता पार्थिवाचं हे जे सांगितलं त्याच्यावरनं मी माझे स्वतःनी बघितलेले 2 अनुभव नक्की शेअर करीन. माहेश्वरला अहिल्याबाई होळकर जेव्हा होत्या तेव्हापासून ही प्रथा चालत आलेली आहे की रोज सकाळी तिथे 1000 छोटे छोटे एवढेसे शिवलिंग तयार केले जातात मातीचे. नदीतूनच ती नर्मदा मैयामधूनच ती माती आणली जाते, त्याचे ते केलं जातं, त्याची पूजा करून परत ते रोज नदीमध्ये म्हणजे मैयामध्ये सोडले जातात. आणि दुसरं मी बघितलं म्हणजे मागच्या वर्षी मी 3 आठवडे काशीला राहिले होते. जरा काशी जवळून बघायची होती. म्हणजे आपण खूपच छोट आहे काशी समजावून घेण्याला, पण तरी देखील मी जेव्हा घाटावर आम्ही सकाळी जायचो तेव्हा हे बघितलेलं की बरेच लोक, बरेच अजूनही काशीतले ब्राह्मण सकाळी येतात, गंगा मैयामधनं ती वाळू काढून त्याचं शिवलिंग बनवतात, त्याची पूर्ण षोडशोपचारे पूजा करतात आणि परत ते गंगा मैयामध्ये सोडतात. हे म्हणजे अजूनही या प्रथा त्या दृष्टीने पण चालू आहेत असं म्हणायला हरकत नाही. हरताळिकेलाही करतो, वाळू आणतो आपण आणि त्याचं शिवलिंग करतो आणि त्याची पूजा करतो. म्हणजे ते अजून आपल्याकडे सुद्धा चालू आहे. तर काशी या ठिकाणी तर ते निश्चितच असणार. खरंय. गणेशाला बुद्धी आणि वाणीचा देव का म्हटलं जातं? आता मी समर्थ साहित्याचा अभ्यास करते त्यामुळे मी तो श्लोक आधी म्हणते. मनाच्या श्लोकातला अगदी सगळ्यात पहिला की गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा, जय जय रघुवीर समर्थ. आता ह्याच्यामध्ये काय आहे, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, म्हणजे गणपती म्हणजे काय तर सगळ्या गणांचा अधिपती आहे किंवा गुणांचा अधिपती आहे. म्हणून ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, म्हणजे आपण जे मगाशी गणेश तत्व जे म्हटलो ना, तो इथं अभिप्रेत आहे म्हणजे समर्थांना, की तो निर्गुण निराकार जे परब्रह्म तत्व आहे ते म्हणजे गणाधीश किंवा गणेश म्हणूयात आपण, गण अधिक ईश. आणि त्याच्यानंतर काय, नमो शारदा मूळ चत्वार वाचा. चत्वार वाचा म्हणजे आपल्या 4 वाणी आहेत, म्हणजे पहिला आहे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. आता ह्याचा अधिपती गणेश कसा आहे तर गणेश बुद्धीचं दैवत आहे आणि सरस्वती ही शक्ती आहे. म्हणजे बुद्धीने परावाणीपासून, परावाणी हे पण एक स्फुरण आहे, म्हणजे परब्रह्म तत्वाचं आपण म्हणतो की नाही, परावाणीतून आलं, तिथे कुठलाही शब्द नाहीये. गणेश हे नादब्रह्म आहे आणि त्याला शक्ती देणारी ही शारदा आहे. आणि मग परावाणीमध्ये जेव्हा पहिलं स्फुरण होतं, वैखरीतून जो शब्द येणार आहे त्याचं स्फुरण परावाणीत पहिल्यांदा होतं, म्हणजे आपल्या नाभीपाशी ती परावाणी आहे आणि तिथं स्फुरण झाल्यानंतर तिथे काही नाही, फक्त एक अनाहत नाद असतो, नादब्रह्म. त्याच्यानंतर परा पश्यंतीमध्ये येतो तो, त्याच्या तिथे सुद्धा शब्द नाही होत, तिथे पण त्याच्यावर थोडासा शक्ती मिळते, संस्कार होतो. त्याच्यानंतर तो मध्यमेत येतो आणि जो शब्द आपल्याला बोलायचा आहे तो आपल्या वैखरीत येतो. म्हणजे हा एवढा प्रवास करून शब्द आपण बाहेर उच्चारतो आणि ह्या सगळ्या प्रवासासाठी शब्द नादब्रह्म म्हणून ओंकार म्हणजे ते शब्द आणि शक्ती देणारी शारदा म्हणून तो जो आहे तो गणेश हा वाचेचा पण पती आहे असं एक आहे. आणि ऋग्वेदामध्ये ब्रह्मणस्पती म्हटलेलं आहे गणेशाला. ह्या ब्रह्मण म्हणजे काय, वाचा किंवा वाक, आणि त्याचा पती अधिपती म्हणून वाचेचा पती आहे किंवा वाणीचा पती आहे. अशा दोन्ही अर्थाने गणेश हा वाणीचा पती आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि कुठेही जर आपण गेलो ना तर गणेश आणि शारदा सायमल्टेनियसली जातात, बरोबर जातात, कारण एक शिव आहे आणि एक शक्ती आहे. त्यामुळे दोन्ही बरोबर असलं तरच काही हालचाल होणार आहे, घडणार आहे. ब्रह्म तर शांतच आहे पण हालचाल जी करणार आहे ती शक्ती, एनर्जी आणि मॅटर दोन्ही एकत्र असल्याशिवाय त्यामुळे त्या शब्द फुटणार आहे. परावाणीचा जो शब्द निर्माण होणार आहे स्फुरण, ते वैखरीने फुटण्यासाठी जी शक्ती आहे, एवढा प्रवास करून तो शब्द बाहेर येण्यासाठी शक्तीची गरज आहे. म्हणून गणेश हा म्हणजे वाचेचा किंवा वाणीचा पती आहे असं म्हटलं जातं, असं मला म्हणजे माझं. खूप छान तुम्ही सांगितलं. आता कायम एक विचारला जाणारा प्रश्न आहे तो म्हणजे गणपतीची उजवी सोंड डावी सोंड. उजवी सोंड का डावी सोंड. आता आपण सामान्य लोक जे गणपती बसवतात त्यांचा जो गणपती असतो तो डाव्या सोंडेचा असतो. डावा म्हणजे गणपतीचा डावा हात आणि उजवा म्हणजे गणपती म्हणजे मूर्ती जी आहे त्याचा उजवा हात, अशी ती सोंड असते. जी सोंड डावीकडे झुकते त्याला आपण डाव्या सोंडेचा म्हणतो आणि जी सोंड उजवीकडे गणपतीच्या उजव्या हाताला झुकते त्याला आपण उजव्या सोंडेचा म्हणतो. आता थोडंसं विज्ञानाच्या दृष्टीने पण पाहूयात आणि नंतर उजवा आणि डावा काय हे पाहूयात. आता आपलं जर शरीरशास्त्र घेतलं आपण तर आपले मेंदूचे 2 भाग आहेत, एक डावा भाग आहे आणि एक उजवा भाग आहे. आता डावा जो मेंदू असतो तो विरुद्ध आपले उजवे अवयव आहेत त्याला नियंत्रित करत असतो किंवा तिकडे कार्यासाठी तो काय जे संदेश आहेत म्हणा ते कार्य उजव्या हाताचं, उजव्या भागाचं. आणि उजवा जो मेंदू आहे त्यांनी डाव्या हाताचं कार्य होतं. पण हे कुठपर्यंत आहे, मानेपर्यंत. मानेवर जे आहे तो मेंदू एकच आहे, म्हणजे डावा मेंदू डावा डोळा कंट्रोल करेल, डावा कान कंट्रोल करेल. उजवा मेंदू उजवा डोळा कंट्रोल करेल, उजवा कान कंट्रोल करेल. आता डावा जो सोंडेचा गणपती आहे त्याच्याकडे काय मागायचं, भौतिक सुख. ते का, ते पण आता मी हे जे रेफरन्स दिलेला आहे त्याचं सांगण्यासाठी आधी मी शरीरशास्त्राचा संदर्भ दिलेला आहे.
आता भौतिक सुख म्हणजे काय, हे वर्ल्डली जे आहे ना, बंगला, गाडी, संपत्ती, ऐश्वर्य, जे काही मटेरियल, जे काही तुम्हाला ऐश्वर्य हवंय, समृद्धी हवी, म्हणजे मला तिथेच डुबायचं आहे, ह्या मायेतच डुबायचं आहे, ह्याच्यासाठी जी काही मागणी आहे ती सगळी भौतिक. आता भौतिक म्हणजे डावा साईड, मेंदू कोणता करणार, उजवा साईड कंट्रोल करणार, बरोबर. आता आणि डावा जो मेंदू आहे तो उजवी साईड कंट्रोल करतो, म्हणजे काय, उजव्या हाताने आपण कर्म करतो, उजव्या हाताने आपण भौतिक मधली सगळी हालचाली करतो. नॉर्मल बोलते तुम्ही, म्हणजे लगेच इथं असा प्रश्न येईल की डाव्या हाताच्या लोकांचं काय, म्हणजे जे लेफ्टी आहेत त्यांचं काय, पण असे किती लोक आहेत ते लेफ्टी, पण मॅक्सिमम जी संख्या आहे ती जवळजवळ 90% लोक हे उजव्या हाताचा वापर करतात, आणि जे लेफ्टी आहेत ते डाव्या हातानेच कार्य करतात. म्हणजे कर्म जी आपण करतो की नाही, ती कशासाठी करतो, भौतिक सुखांसाठी. म्हणून उजव्या हाताचा जो आहे, पण त्याचा मेंदू कुठे आहे, मेंदूचं कंट्रोल आहे डाव्या मेंदूचं, आणि त्यामुळे भौतिक सुख जे काही हवं आहे ते डाव्या सोंडेच्या गणपतीकडे मागायचं. मग उजव्या सोंडेच्या गणपतीकडे काय मागायचं, तर मोक्ष, परमार्थ. आणि मग आपण असं म्हणतो की नाही, डाव्या सोंडेचा गणपतीचं सगळं काय सोपं असतं आणि ते कसंही केलं तरी चालतं, असं शास्त्रात सुद्धा सांगितलेलं आहे की म्हणजे त्याला काही असे नियम नाही की डाव्या ही उपासना व्हायलाच पाहिजे, अथर्व शीर्षाचा एक पाठ व्हायलाच पाहिजे, पण उजव्या सोंडेचा गणपती ज्यांच्याकडे आहे त्यांना मात्र उपासना ही आवश्यक आहे. म्हणून आपण म्हणतो की उजव्या सोंडेचा गणपतीचं कडक व्रत असतं. कडक व्रत का असतं, आता तो उजव्या सोंडेचा गणपती काय देतो आपल्याला, परमार्थ देतो, मोक्ष देतो. आता निपक्षपातीपणा, निस्वार्थीपणा हा जर आपल्याकडे आला तरच आपण मोक्षाची वाटचाल करणार आहे, आणि निस्वार्थीपणा यायला किती कष्ट करावे लागतात, त्याच्यामध्ये शिस्त पण खूप लागते तुम्हाला, आणि उपासना पण खूप लागते. तेव्हा कारण डाव्या सोंडेचा गणपती काय करतो, मला स्वार्थीपणा, मला हे हवं, मला ते हवं, मला ते हवं, स्वतःसाठी जगत असतो. त्याच्या विरुद्ध उजव्या सोंडेचा गणपती आहे, तो म्हणतो निस्वार्थी हो, निरपेक्षपणे हो, आणि समाजाचं काम कर, स्वतःसाठी करू नको, स्वतःचं दान देस, त्याग कर, मग तुला मोक्ष प्राप्त होईल. आणि ही जी साधन आहे, म्हणजे प्रपंच आणि परमार्थ यामधला जो फरक आहे तो डावी सोंड आणि उजवी सोंड यामधला आहे, आणि त्यामुळे उजव्या सोंडेचा गणपती कडक, त्याचं 16 ओळ फार अशी समजूत आहे. ते 16 ओळ फार म्हणजे काय, स्वार्थ सोडून निस्वार्थीपणाकडे येण्यासाठी खूप कष्ट लागतात, म्हणून ते कडक आहे, आणि नित्य नेमाने ती करावी लागते. म्हणजे आज आता आपण काय करणार, गणेश उत्सवाला 10 दिवस बसवणार गणपती, नंतर त्या गणपतीला परत आपण कधी अथर्व शीर्ष म्हणणार नाही की काहीही त्याच्याकडे लक्ष देणार नाही, असं होतं ना. उत्सवाच्या काळामध्ये आपण तो आपल्या आनंदासाठी आणतो, पण हा गणपती मात्र काय, आपल्या परमानंदासाठी आहे उजव्या सोंडेचा. म्हणून डावा आणि उजवा हा त्याच्यामधला फरक आहे. अच्छा, गणेशाला मंगल मूर्ती पण म्हणतात. हा, मंगल, गणेश म्हणजे काय, पवित्रता, बरोबर. आता मी मगाशी विनायक, त्याचा मी संदर्भ आता इथं देते, म्हणजे तो जास्त मुद्दा स्पष्ट होईल. आता त्या विनायकाला शंकरांनी निर्माण केलं, आपले अंगातून गण निर्माण केले, आणि त्या गणांचा गणाधिपती विनायकाला केलं, म्हणून आपण म्हणतो गणाधीश. आता त्या गणांना निर्माण केलं, पण त्या निर्माण करण्यामागची एक कथा आहे की सगळे सज्जन, ऋषी, मुनी, देवता यांच्या मागे सुद्धा यांना सुद्धा दुर्जन लोक त्रास देत होते खूप, आणि मग त्यांना असा प्रश्न पडला की आपण एवढे सज्जन, आपण एवढे चांगले वागतो, आणि आपल्याला त्रास का देतात हे दुर्जन लोक, किंवा ह्या दुर्जनांचं प्राबल्य सज्जनांवर का राहतं. म्हणून ते सगळे शंकरांकडे येतात आणि शंकरांना प्रश्न विचारतात, आणि मग ध्यानात शंकर जातात, विनायकाचं निर्मिती होते. आणि ह्या विनायकाची निर्मिती कशासाठी केलेली आहे, तर त्याला शंकरांनी वर दिलाय की जे जे सज्जनांना त्रास देतील त्यांच्या कुठल्याही कार्यात तू विघ्न आण. त्यामुळे विघ्न आणणारा म्हणून तो विनायक, म्हणजे विनायकाची 2 रूपं आहेत, पण त्याबरोबर हेही सांगितलेलं आहे की जे दुर्जन आहेत त्यांना विघ्न आण, पण जे सज्जन आहेत ना त्यांची ती विघ्न दूर कर. म्हणजे त्यांचा विघ्नहर्ता विनायक, आणि दुर्जनांच्या मध्ये
दुष्टपणांमध्ये जे वागता आहेत त्यांच्या कार्यामध्ये अडथळे म्हणजे त्यांचं कार्य काय आहे? सज्जनांना त्रास देणे. त्याच्यामध्ये विघ्न आणले की काही ते कार्य होणारच नाही आणि आपोआप सज्जनांमध्ये जे म्हणजे विघ्नहर्ता जे स्वरूप आहे ते होईल. अशा प्रकारे ते विनायकाचं रूप विघ्नहर्ता आणि विघ्न निर्माण करणारा अशा दोन्ही पद्धतीने तो आहे. आणि मग काय आहे? मंगल कार्यामध्ये विघ्न आणून देऊ नको अशा पवित्र कार्यामध्ये, मंगल कार्यामध्ये विघ्न न आणून देणारा जो विनायक आहे, जो गणपती आहे, तो मंगलमूर्ती आहे आणि म्हणून त्याची पूजा मंगलमूर्ती स्वरूपात आपण करतो. पुढचा प्रश्न अंजलीताई माझा असा आहे की गणपती हा गज स्वरूपात आहे, म्हणजे सगळ्यात मोठा, आपल्या प्राणी मात्रामध्ये सगळ्यात मोठा, आणि त्याचं वाहन मात्र छोटूसा उंदीर आहे. तर याच्या मागे काय शास्त्र किंवा कथा आहे? हो. आता गजमुख जे म्हणतो आपण, तर आपण पाहिलं की गणेश हे तत्व आहे आणि गणेश हे अवतार आहे. या दोन पद्धती आपण हे दोन पद्धतीत गणेश स्वरूप आपण थोडंसं पाहत आलेलो आहोत. आता हा गजमुख जो आहे, तर त्याचं गजमुख म्हणजे हत्तीचं मुख आहे. आता ग म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये सर्व लय झालेलं आहे त्याला ग म्हणायचं. आणि ज म्हणजे ज्याच्यामधून सगळं जन्माला आलेलं आहे तो ज. असा तो ग आणि जचा अर्थ आहे. आणि हे गजमुख म्हणजे हत्तीचं आहे, कारण ती एक कथा आहे. ती आपण आधी पाहूयात. गणेश जन्माची की जी प्रचलित आहे सगळीकडे, की पार्वती स्नानाला गेली हो. आणि तिने आपल्या अंगावरच्या मळाचा एक गणपती स्वरूप एक मूर्ती बनवली आणि त्या मूर्तीला सांगितलं की कोणालाही तू आत पाठवू नको. आता ह्याच्यामध्ये इतके प्रश्न येतील की आणि तिने त्याच्यामध्ये प्राण फुंकला, म्हणजे तो जिवंत झाला आणि त्याला तिथे संरक्षण किंवा राखण म्हणून असं ठेवलेलं होतं. आणि त्या राखण ठेवल्यानंतर शिवजी आले आणि शिवजींना काही ते माहिती नाही, कारण अयोनिज आहे तो. म्हणजे विनायक म्हणतो ना आपण, नायकाशिवाय झालेला तो विनायक, असा विनायकाचा एक अर्थ आहे. त्यामुळे तो तिने मळापासून केला. मग आता इथं एवढे प्रश्न येतील, ते प्रश्न आपण आधी सोडू, मग गजमुखाकडे जाऊ आणि मग मूषकाकडे जाऊ. आणि मग शिवजी आल्यानंतर शिवजींना त्यांनी अडवलं, कारण ह्यामध्ये गणेशाच्या खूप क्वालिटीज आहेत, म्हणजे त्या पण मला ह्या प्रश्नामध्ये सांगाव्या लागणार आहेत. आणि मग तिथं युद्ध झालं आणि गणेशांनी त्याचं म्हणजे शिर म्हणतो मस्तक महादेवांनी. आणि पार्वती जेव्हा आली तेव्हा तिने ते पाहिलं आणि मग आता त्यांना समजलं की नाही. आणि मग ते आत गेले. आत गेल्यानंतर जेवायला पानं वाढली, तर 3 पानं वाढली पार्वती आत होती. आणि मग ते शंकर म्हणाले की तिसरं पान कोणाचं आहे? तर ती म्हणली तो दारात मी उभा केलेला आहे ना रक्षक, त्याच आहे, तो आपला मुलगा आहे. आणि मग शंकराला कळलं की आपण त्याचं मस्तक कापलेलं आहे. आणि मग त्यांनी आपल्या गणांना पाठवलं, नंदी, भृंगी, शृंगीला, की तुम्ही जा आणि जो पहिला प्राणी दिसेल त्याचं मस्तक आणून त्याच्यावर लावू. आणि अशा प्रकारे त्याचं हत्तीचं मस्तक लावलं. आता हत्तीचं मस्तक लावलं तर इतके प्रश्न निर्माण होतील त्याच्यामध्ये. आणि काही लोक सांगतात म्हणजे ती पहिली सर्जरी होती किंवा काय. नंतर दुसरं म्हणजे की पार्वतीने प्राण फुंकले होते, मग तोच मस्तक का नाही लावून तिने परत गणेश म्हणजे जे निर्माण केलेलं होतं संरक्षण म्हणून किंवा रक्षक म्हणून, तेच का नाही परत जिवंत केलं. किंवा पार्वतीच्या अंगावर एवढा मळ, म्हणजे ती अंघोळच करत नव्हती का? असे नाना विविध प्रश्न विचारणारे विचारतात, कारण प्रश्न काढणे हाच त्यांचा अगदी खरं हे आहे. म्हणजे पण जेव्हा आपण एखाद्या विषयाचा रूपकात्मक अभ्यास करतो, तर तो आपण कोणत्या दृष्टीने करतोय हे पण महत्वाचं असतं. म्हणजे आता आपण आध्यात्मिकतेच्या दृष्टीने गणेश पाहतोय किंवा आपले वैदिक सण किंवा ह्या पद्धतीने गणेश स्वरूप आपण पाहतोय. तर ह्यामध्ये आता एक उदाहरण मी देते. मला यांचं आफ्ळे, चारुदत्त आफ्ळेंचं मी एक युट्यूबवर ऐकलेलं होतं, फार पटलं म्हणून मला आता ते आठवलं. की आता सेल आपण एक शब्द घेतला, तर जर तो माझा जीवशास्त्राचा क्लास असेल तर त्या सेलचा अर्थ वेगळा आहे. सेल म्हणजे पेशी होईल, हो की नाही? माझं इलेक्ट्रॉनिकचं जर
चिंतन असेल तर त्याचा अर्थ बॅटरी. बॅटरी होईल. आणि आत्ता मी आध्यात्मिक चिंतन करते तर तुम्ही हे सगळे संदर्भ लावून उपयोग नाही. आत्ता त्याचा आध्यात्मिकच विचार करायला पाहिजे. त्यामुळे हे सगळे प्रश्न गौण आहेत. अशा दृष्टीने त्या म्हणजे गज म्हणजे गणपतीचं, हे गणपतीला हस्तीचं मुख, हत्तीचं मुख लावलं आणि खाली जे शरीर आहे ते मनुष्याचं. अशा पद्धतीने गजमुख हा तयार झाला. आता हे गजमुख जेव्हा तयार झाला तर प्रत्येक देवताला वाहन आहेत. म्हणजे जसं मयुरेश्वर आपण जेव्हा मगाशी पाहिलं त्याचं वाहन होतं मोर, म्हणून त्याला मयुरेश्वर असं नाव मिळालं. तसं ह्या गजमुखाचं वाहन किंवा आपण जो गणपती घरात बसवतो त्याचं वाहन आपण उंदीर असतं. कारण ते प्रत्येक युगानुसार ते गणपतीचे अवतार आहेत आणि त्या गणपतीचे वाहन पण वेगळं आहे. आणि मग ह्याच्यामध्ये गजमुखाच्या खाली उंदीर आहे. तो तर एवढा मोठा. गणपतीचं जर आपण स्वरूप पाहिलं तर हत्तीचं मुख, त्याच्यानंतर लंबोदर म्हणजे मोठं पोट, 4 हात आणि 1 पाय मांडी घातलेला आणि उजवा पाय असा खाली जमिनीला टेकलेला, असं आपलं स्वरूप आहे. आणि हे आपण म्हणू की ही मूर्ती अशी अशी तयार कुठून केली, हा पण एक प्रश्न निर्माण होईल. तर आपले जे ऋषी मुनी आहेत ते ध्यानामध्ये जात आणि त्या ध्यानामध्ये त्यांना त्या त्या देवतेचं जसं दर्शन होत असेल त्या पद्धतीने त्या देवतेची सगुण पूजा ही केली गेली. आणि त्याप्रमाणे ह्या कथेप्रमाणे आता गजमुख हा झाला आणि त्याचं उंदीर हे वाहन आहे. आता ही कथा जर आपण पाहिली आध्यात्मिक दृष्टीने तर ह्याला अजून 2 अर्थ आहेत. की एकतर पार्वती जी आहे ती आंघोळीला स्नानाला गेली असा त्याचा अर्थ आहे. आणि तिने काय सांगितलं की कोणीही येता कामा नये. आणि यापूर्वी तिने नंदीला असेच सूचना देऊन ठेवलेलं होतं. आता नंदी म्हणजे काय, तर नंदी म्हणजे वृषभ, बैल ना, तो नंदी बैल. शंकर आले की नंदी त्याचा गण, त्यामुळे ते आत सोडायचे. आणि पार्वतीचं स्नान करणं म्हणजे ध्यानासाठी तिला तो वेळ हवा होता. आणि ध्यान मार्गामध्ये जेव्हा शुभ विचार किंवा अशुभ विचार येतात तेव्हा आपली जी बुद्धी आहे किंवा मन आहे हे चंचल होतं. आणि ध्यानामध्ये तिला ते नको होतं, म्हणून तिने नंदीला गणेशच्या म्हणजे गणेश हा निर्माण करण्यापूर्वी नंदी ठेवायची ती स्नानाला स्नानाला म्हणजे ध्यानाला. आणि तो नंदी काय करायचा, शिवजी आले की आत सोडायचा. कारण नंदी शेवटी शिवजींचाच गण आहे ना, त्यांची आज्ञा कशी मानणार, हे तोडणार, म्हणून तो सोडायचा आणि पार्वतीचं ध्यान हे भंग व्हायचं. त्यामुळे यावेळेस तिने गणेश केला, नंदीला नाही ठेवलं. कारण नंदी म्हणजे काय तर बुद्धी आहे, बुद्धीचं प्रतीक आहे. पण ती बुद्धी कशी म्हणजे चंचल बुद्धी म्हणूयात किंवा काय, वृषभ म्हणजे बैल काय करतो, रवंथ करतो बघा. म्हणजे मागचं काय 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 काढून तो विचार रवंथ करतो, 3-4 दिवसाचं रवंथ करतो. तसं आपलं मन आहे ना, ते मागच्या अनेक वासना संस्कार काढून रवंथ करतं. आणि त्यामुळे तिने त्या नंदीला काढलं आणि तिथं आपलं एक मळापासून म्हणजे तिचं उठणं आणि म्हणजे हळद आणि उठणं याचं जे लेपन असतं त्या लेपनापासून तो गणपती बनवला. आता ह्याच्यामध्ये असं पण आपल्याला म्हणता येईल की तिने आपल्या अंगावरचे त्रिगुण काढले. माया आहे ना, पार्वती म्हणजे माया आणि शिव म्हणजे शंकर आहेत. आता असे कधीही ते का जायचे, तर त्याच्या मागे कुंडलिनी शक्ती जी आहे त्याचा पण म्हणजे योग मार्गातलं सुद्धा त्याच्या मागे एक काय म्हणतात चिंतन आहे असं म्हणूयात आपण. तर ती जी लेपन जे काढलं आणि त्याचा गणपती केला आणि ती ध्यानाला गेली. आता ध्यानाला गेल्यावर तिने गणपतीला काय सांगितलं की शिवजी आले तरी नाही पाठवायचं. आणि शिवजींना माहिती नव्हतं की हा गणेश आपलाच पुत्र आहे आणि पार्वतीने थांबवलंय, त्यामुळे त्यांनी त्यांचं मस्तक कापलं. पण खरं तर काय आहे की हा गणपती आपल्या मातेची आज्ञा पालन करत होता अतिशय निष्ठेने. आणि त्यांनी परमतत्वाला ओळखलं नाही. तो त्याचा अहंकार जो आहे गणपतीचा, तो अहंकार कापला. कारण अहंकार कुठे राहतो, मस्तकात राहतो. म्हणून शिवजींनी म्हणजे परमतत्वाला ओळखलं नाही. जीवाची अवस्था अशीच आहे ना, बरोबर आहे की आपण परमतत्वाचाच अंश आहोत आणि परमतत्वाला आपण न ओळखल्यामुळे आपण त्या शिवपासून लांब गेलेलो आहोत. आणि हा शिव म्हणजे देहबुद्धीचा जो अहंकार आहे तो अहंकार मस्तकात राहतो. म्हणजे प्रत्येक आपल्या कानाच्या मागे, कान हे आहे स्थूल आहे, ह्याच्या मागे सूक्ष्म जे आपलं ज्ञानेंद्रिय आहे किंवा सूक्ष्म
जे इंद्रिय आहे ते काम करतं. तर अहंकाराची जागा मस्तकात आहे आणि मस्तका बुद्धी डोळ्याने जी पाहिलेली जागा आहे ती आपल्या चित्तात जाते. म्हणजे आपण काहीही पाहिलं तरी बघा आपल्या स्मरणात जातं ते. कानाने जे ऐकलेलं आहे ते आपल्या बुद्धीत जातं. म्हणजे कान हे स्थूल आहे पण बुद्धी ही सूक्ष्म आहे. त्याच्या बरोबर. मागचं अवयव आपण म्हणू. तसं अहंकाराची जागा मस्तकाला आहे म्हणून शिवजींनी तो अहंकार काढला आणि मग तो अहंकार छाटल्यानंतर त्याला ह्याचं हत्तीचं जे मस्तक बसवलेलं आहे, हत्तीचं मस्तक म्हणजे विवेक बुद्धीचं मस्तक. म्हणजे अहंकार काढल्यानंतर देहबुद्धी म्हणतात समर्थ त्याला. जेव्हा देहबुद्धी संपली तेव्हा आत्मबुद्धी येते आणि आत्मबुद्धी म्हणजे ते हत्तीचं मस्तक आहे. म्हणजे बुद्धीमध्ये परिवर्तन केलं. देहबुद्धी ते आत्मबुद्धी केली आणि गणपती जी आहे आपण पाहतो गजमुख आहे ते विवेक बुद्धीचं प्रतीक आहे. हो. आणि त्यामुळे तो अहंकार कापल्यामुळे तो विवेक बुद्धीवाला गणपती झाला आणि त्याचं गजमुख आहे. आता त्याचं वाहन उंदीर. कुंडलिनीचा एक आपला संदर्भ राहिलेला आहे की मूलाधार अथर्व शीर्षामध्ये म्हणलेलं आहे ना की गणपतीचं स्थान मूलाधार चक्रापाशी आहे. आता ही आपल्या शरीरामध्ये 6 चक्र आहेत आणि 7वं जे आहे ते सहस्त्रार चक्र आहे. सहस्त्रार चक्रापाशी राहतात. प्रत्येक चक्राला एक देवता आहे पण आपण आता खूप त्या योग मार्गात नको जायला. तर सहस्त्रार चक्र म्हणजे शिवजीचं स्थान म्हणजे ब्रह्मस्वरूप आणि मूलाधार चक्र कोणाचं आहे गणपतीचं आणि त्याच्यामध्ये जी वाहणारी शक्ती आहे ती म्हणजे पार्वती आहे. आता मूलाधार चक्राचं संरक्षण करतो कोण गणपती. म्हणजे योग मार्गामध्ये त्या शक्तीने गणपतीला संरक्षणासाठी ठेवलेलं होतं. आता जेव्हा तिथे विवेक बुद्धी येईल तेव्हा ही शक्ती जागृत होईल आणि ती शिवपार्वती मिलन होईल. आणि शिवजी खूप खूप वर्ष म्हणजे खूप दिवस बाहेर गेले एकदम आले असं का होतं कारण शिव हे परमब्रह्म तत्व आहे आणि जेव्हा ही शक्ती जागृत होईल तेव्हाच ती शिवाला भेटायला जाईल किंवा शिव जरी आला तरी हा अहंकार मध्ये आलेला आहे देहबुद्धीचा त्यामुळे त्या शक्तीला ती जागृतीच राहत नाही. असा तो योग मार्गातला पण एक संदर्भ आहे इथे आणि म्हणून तो गजमुख. आता हा गजमुखाचा आपला विषय इथे पूर्ण झाला. आता त्याचं वाहन म्हणजे उंदीर. आता उंदीर म्हणजे काय उंदीराचा गुणधर्म काय तो तर एकतर रात्री फार खुडबुड करतो. म्हणजे त्याचे जे चाळे सगळे सुरू होतात ते रात्रीत. त्याच्यानंतर त्याचा गुणधर्म काय आहे जे दिसेल ते कुरतडायचं सगळा नाश करायचा सगळं जे दिसेल ते नष्ट करायचं की ते परत उपयोगाला सुद्धा येणार नाही अशा पद्धतीने आहे. आणि कुठेतरी बीळ दिसलं की तो त्याच्यात जातो आणि उंदराचाच मोठा प्रकार म्हणजे घुस. आपण म्हणतो की नाही की आपल्या बिल्डिंगला जरी लागलं तरी ती पोखरत जाते. असं पोखरणं हे कुरतडणं पोखरणं हे उंदराचं कार्य. हे उंदरामधले गुणधर्म आहेत. म्हणजे हे गुणधर्म कशात आहेत कालामध्ये पण आहेत. काळ जो आहे आपला तो काय करतो जीवाला पोखरतो कुरतडत असतो आयुष्यभर त्रास देत असतो आणि वासना ह्याचं प्रतीक उंदीर आहे. त्यामुळं कालत्रयातीत हा जो अथर्व शीर्षाचा संदर्भ आहे की गणाधीश म्हणजे ह्या गजमुखाचं किंवा या गणेशाचं वाहन उंदीर आहे. म्हणजे वासनांवर त्याचं नियंत्रण आहे काळावर त्याचं नियंत्रण आहे आणि अशा कालत्रयातीत गणेशाचं हे स्वरूप आहे आणि ते उंदीर हे काळाचं स्वरूप आहे. अशा पद्धतीने ते स्वरूप म्हणजे ते जे आहे रूपक आहे. म्हणजे आपण म्हणतो ना हे एवढं मोठं आणि हे असं छोटं तर तो उंदीर छोटा जरी दाखवला तरी त्याची म्हणजे काळाचा महिमा किती आहे. काळ सगळं नष्ट करतो ना आणि त्या काळावर सुद्धा नियंत्रण कुणाचं आहे तर गणेशाचं आहे. असं ते गजमुख आणि मूषकाचं स्वरूप आहे किंवा अशा पद्धतीचं ते रूपक आहे. अच्छा. गणपती उत्सवात अथर्व शीर्ष म्हणजे परवाच आता पेपरला आलं होतं की दगडूशेठ हलवाई समोर पहाटे 42,000 महिलांनी एकत्र अथर्व शीर्ष म्हटलं. त्याची गिनीज बुक मध्ये हे पण झाली नोंद पण झाली. तर म्हणजे हे तर अप्रतिमच आहे की म्हणजे विचारही आपण हे करू शकतो की केवढा मोठा ऑरा तयार झालेला असेल तेव्हा किंवा मला वाटतं वर्षभर पुण्याला सांभाळण्यासाठी तो ऑरा पुरेसा होतो. सामुदायिक पठणाचा कारण ताकद वेगळीच असते.
तर अथर्व शीर्षाचं गणपती उत्सवात काय म्हणतात? गणपती उत्सवातच आपण म्हणायला नाही पाहिजे. अथर्व शीर्ष जे आहे ना, त्याला गणेश अथर्व वेदामधलं ते उपनिषद आहे आणि त्याला उपनिषदाचा मान आहे आणि त्यामध्ये गणेशाचं संपूर्ण स्वरूप सांगितलेलं आहे. मुख्य म्हणजे ते स्तोत्र आहे, मंत्र आहे म्हणूयात आपण. आणि त्याच्यामध्ये गणेश म्हणजे काय आहे, तर गणेश हे ब्रह्मस्वरूप आहे. त्याच्यानंतर गणेश म्हणजे किंवा त्याच्यामध्ये गणेश विद्या सांगितलेली आहे गणक ऋषींनी, की ती गणेश विद्या म्हणजे काय, ओम गंग ही गणेश विद्या आहे. आणि ओम गंग गणपतये नमः हे त्याला जोडलं की तो मंत्र तयार होतो. आणि ह्या मंत्राची स्पंदन जी आहेत, ओम गंग गणपतये नमः, हा त्यातला एक भाग आहे अथर्व शीर्षातला. अथर्व शीर्षामध्येच भरपूर आहे की गणेशाचं स्वरूप कसं आहे, कालातीत आहे, गुणातीत आहे, त्रिगुणाच्या पलीकडे आहे, अवस्था त्रित आहे, म्हणजे अवस्था आपल्या ज्या आहेत देहाच्या त्याच्या पलीकडे आहेत, म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या म्हणजे चतुर्थ अवस्था. आणि म्हणून चतुर्थी गणपतीचं स्थान, कारण ती सर्वसाक्षी अवस्था आहे की त्या ठिकाणी आपल्याला जीवाला मायेचं पण भान असतं आणि ब्रह्मस्वरूपाचं पण भान असतं. पण ती काय असते, तिथे एक सूक्ष्म अहंकार असतो. आपण जे आता ह्या गजमुखामध्ये पाहिलं ना, ती सगळ्यामध्ये गणेश तत्वापर्यंत जाण्यासाठी अहंकारच आडकाठी असतो. आणि त्यामुळे तिथे तुर्या अवस्थेत, अवस्था म्हणता येणार नाही, तुर्य स्थिती म्हणूयात आपण त्याला. या 3 अवस्थांच्या पलीकडे जी चौथी अवस्था आहे ती चतुर्थी म्हणून चतुर्थीचं जे म्हणतो ना, असं पण एक त्याला महत्व आहे. आणि त्याच्यानंतर गणेश गायत्री मंत्र म्हणून, म्हणजे एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात, अशा पद्धतीने त्या अथर्व शीर्षाचं पठण केल्याची फलश्रुती काय सांगितलेली आहे की तुम्ही तुमच्यामध्ये बदल घडवू शकता आणि तुम्ही अथर्व शीर्षाचं पठण, एक स्पंदन तयार होतं, एक दाब तयार होतो व्यवस्थित म्हटलं तर. नाहीतर तुम्ही आपलं त्याला काही कोणतं स्तोत्र त्याला काही अर्थ नाहीये. तर त्यामुळे अतिशय शांत शब्दात प्रत्येक शब्दावर जर जोर देऊन तुम्ही अथर्व शीर्षाचं पठण केलं आणि 21 वेळा जर रोज, फक्त गणेश उत्सवात नाही, तर त्याची जी स्पंदनं आहेत ती आपल्यामध्ये रुजून गणेश तत्वाची स्पंदनं आपल्यामध्ये येऊन आपल्याला गणपती दर्शनाचा मार्ग सुलभ होतो. आणि ही एका माणसाने एक पठण केलं, असे एवढ्या जणांनी केल्यानंतर किती मोठं स्पंदन तिथं निर्माण झालेलं असेल. आणि त्याचा फायदा समर्थांनी पण सभेला स्तवन केलेलं आहे. म्हणजे मला आता हा पण संदर्भ द्यावा लागेल की तुम्ही जे पठण सांगितलेलं आहे की सभास्तवन काय आहे, कारण एक तर तिथं जमलेले सगळे अथर्व शीर्ष म्हणण्याच्या उद्देशाने आलेले होते, म्हणजे मंगल पवित्र वातावरणाने तिथे आलेले होते. आणि त्या सगळ्यांना घडला तो सत्संग. आणि सभा म्हणजे सभास्तवन दासबोधात का केलेलं आहे पहिल्या दशकामध्येच, की सभेला वंदन करायचं, कारण तिथं एवढे सत्संगवाले लोक एकत्र येतात आणि त्यामुळे ती जी ऊर्जा निर्माण होते, ती ऊर्जा एखादा बद्ध असेल की जो अज्ञानी आहे ना, त्याला सुद्धा तारून नेते त्यावेळेसाठी. त्यामुळे हे अथर्व शीर्ष पठण आहे, हे फक्त गणपतीतच नाही, हे कायम जर म्हटलं आणि एक नित्य उपासना, मगाशी आपण जे म्हटलं नित्य उपासना आणि नियमाने, म्हणजे जसं विवेकानंद सांगतात की एखादी विहीर खणायची आपल्याला, तर ती विहीर खणताना 100 फूट खोल गेल्यावर पाणी लागणार आहे समजा, तर रोज थोडं 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 त्याच जागी खणायला पाहिजे, तर 100 फूट खाली जाऊ आपण. आज इथं खणलं, उद्या तिथं खणलं, परवा तिथं, असं 100 फूट खणून होईल, पण पाणी मिळणार आहे का, नाहीये. तशी ही उपासना आहे अथर्व शीर्ष. त्यामुळे एका जागी जर 100 फूट खोल खणत गेलो रोज थोडं थोडं, तर ते पाणी लागणार आहे. म्हणजे रोज ही उपासना जर आपण थोडी थोडी थोडी, ज्याला जशी जमेल तशी, पण नित्य नेमाने आणि उपासना म्हणून ती केली, तर तुम्हाला ते जे परमतत्व आहे, गणेश तत्व आहे, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी या मंत्राचा उपयोग नक्कीच होणार आहे. म्हणून अथर्व शीर्षाला खूप महत्व आहे. अंजलीताई, गणपतीचं किंवा गणेशाचं जे स्वरूप आहे ते आपले बाकीचे सगळे देव आपण बघितलं तर एक मनुष्य स्वरूपात आहेत, पण गणपतीचं स्वरूप हे सगळ्यांपेक्षा वेगळं आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय माहिती सांगा? आपण मगाशी पाहिलं की गजमुख आहे, म्हणजे हत्तीचं मुख आहे, आणि मूषक म्हणजे उंदीर वाहन आहे, ह्याच्या संदर्भात आपण पाहिलेलं आहे. आता गजमुखामध्ये काय, हत्तीचं जर स्वरूप आपण पाहिलं तर सुपासारखे
मोठे कान, त्याच्यानंतर बारीक डोळे, हत्ती समोर आणा डोळ्यासमोर म्हणजे कळेल. त्याच्यानंतर अगदी बारीक तोंड, सोंडेच्या मागे असतं, आणि एक मोठी सोंड की भयंकर ताकद असणारी ती आहे. आणि त्याच्यानंतर त्याचं पोट जे आहे ते लंबोदर, आपण म्हणतो त्याला नाव लंबोदर देतो, म्हणजे मोठं पोट असलेलं स्वरूप आहे. आणि तो बसताना एक डावी मांडी फोल्ड केलेली आहे आणि उजवा पाय हा जमिनीवर पण असा टेकवलेला आहे. अशा पद्धतीचं गणेशाचं स्वरूप आहे. तर ह्या स्वरूपाचा आपण रूपक किंवा अर्थ विचारात घेतला तर ते गुण आपल्यामध्ये आणण्याचा आपण कोणतीही मूर्तीपूजा आपण का करतो, तर त्याच्यावर एकाग्र होऊन त्या मूर्ती म्हणजे आपलं इष्टदैवत असतं, त्याची आपण मूर्ती पूजा करतो आणि त्या दैवतामधले जे गुण आहेत ते आपल्यात येण्यासाठी म्हणून आपण ती मूर्ती पूजा करतो. आणि त्याला आपण म्हणतो सगुणाची पूजा. आणि समर्थ सांगतात की सगुणाचेही आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, म्हणजे तुम्ही सगुणापासूनच निर्गुणापर्यंत पोहोचू शकता. तर त्या सगुणाचे रूप काय, हे त्या गणेशाच्या सगुण मूर्तीच्या रूपाचा अर्थ समजून घेतला, त्याचे गुण काय त्याचा आपण विचार केला तर आपण नक्कीच विवेक बुद्धीपर्यंत किंवा गणेशापर्यंत पोहोचू शकू. तर पहिलं आपण पाहूयात की त्याचे डोळे अतिशय बारीक आहेत गणेशाचे. म्हणजे आपण बघा खूप लांबचं पाहायचं असेल तर असे बारीक बारीक डोळे, म्हणजे दूरदृष्टीपणा त्या डोळ्यामध्ये सूचित करतो त्या ह्याच्यामध्ये. आणि आपल्याला पुढे काय करायचं आहे हे आपण आत्ताच ठरवून त्याप्रमाणे कर्म करतो. म्हणजे इव्हन विचार करताना पण आपले डोळे थोडेसे बारीक होतात. मग म्हणून ते म्हणजे ते जे स्वरूप आहे गणेशाचं ते बारीक डोळे म्हणजे अतिशय दूरदृष्टीपणा आहे, की आपल्याला जर त्या विवेक बुद्धीपर्यंत पोहोचायचे, गणेश तत्वापर्यंत पोहोचायचे, तर ते आपलं लांब दूरदृष्टी काय, आपल्याला मोक्ष मार्गाने पोहोचायचे. मग त्या मार्गापर्यंत पोहोचायचं असेल तर आता आपल्याला कर्म ती करायला पाहिजे. बरोबर आहे. हा जो आहे तो डोळ्यांमधला संदेश आहे की तो गुण आहे आणि तो आपण लक्षात ठेवून गणेशाची पूजा करायला पाहिजे. पुढचं आहे सुपासारखे कान गणपतीचे. आता आता आपण काय करतो की चाळणी आणि सूप हे दोन प्रकार आपण वापरतो की साफसफाई करण्यासाठी कुठलंही धान्य, पण दोन्हीमध्ये फरक आहे. त्यामुळे कान सुपासारखे का दाखवले, तर चाळणीमध्ये काय करतो आपण जेव्हा पीठ चाळतो तेव्हा सगळा कोंडा चाळणीत राहतो आणि चांगलं जे आहे म्हणजे सार आणि असार, तर जे चांगलं आहे ते परातीत पडतं पीठ आणि कोंडा चाळणीत, म्हणजे चाळणी साठवून ठेवते. सूप तसं नाही करत. सूप जेव्हा पाखडतो आपण ना तेव्हा सगळी फोलपट फेकून देतो, असार सगळं फेकून देतो आणि साठवतो काय, सार साठवतो. त्यामुळे त्याचे कान सुपासारखे आहेत. त्याच्यानंतर म्हणजे तो गुण आपण घ्यायला पाहिजे की आपण ऐकू येणे, श्रवण हे परमार्थाचा मुख्य पाया आहे असं म्हणतो आपण. ऐकू येणे आणि ऐकणे ह्यातल्या मधला फरक आपल्याला समजायला पाहिजे आणि तो विवेक बुद्धीनेच आपल्याला समजतो. ऐकू तर खूप गोष्टी येत असतात, पण आपण काय म्हणजे मगाशी आपण म्हणलं ना की कानाचं सूक्ष्म इंद्रिय काय आहे, बुद्धी आहे. म्हणजे आपल्या बुद्धीपर्यंत काय न्यायचं हे आपण ठरवावं लागतं. तिथे विवेक बुद्धी काम करते. म्हणजे सुपासारखे कान आहेत. त्याच्यानंतर तोंड बारीक आहे गणपतीचं, सोंडेच्या खाली आहे, सोंडेतून तो घेतो आणि तोंडात घालतो. तोंड म्हणजे बोलायचं कमी, ऐकायचं जास्त. कान मोठे आहेत ना, त्यामुळं बडबड कमी करायची पण ऐकायचं जास्त. म्हणून श्रवण हा परमार्थाचा पहिला पाया आहे, त्याच्यासाठी सांगितलेला आहे. म्हणजे भक्ती जी नवविधा भक्ती आहे, नवविधा भक्तीमध्ये पहिली श्रवण भक्ती आहे. आणि म्हणजे तोंड कमी करायचं, लिसनिंग पॉवर जास्त वाढवायची. आणि सोंड जी आहे त्या सोंडमध्ये मोठे मोठे ओणके उचलण्याची पण ताकद आहे. वेऱ्यात छोट्या बालकाला तो त्याच्या बछड्याला पण पकडतो ना, पिल्लाला, म्हणजे तो काही ताकद लावून नाही पकडत, म्हणजे प्रेमळपणा पण आहे. म्हणजे सामर्थ्य आणि प्रेमळपणाचं प्रतीक म्हणजे ती सोंड आहे. आता त्याचं जे पोट आहे लंबोदर म्हणजे काय, की सगळं जे काही ऐकलेलं आहे ना ते सगळं साठवायचं. त्याचं गॉसिपिंग आपण करतो ना ते नाही करायचं. काउन्सिलर जो असतो तो कसं काम करतो, ह्या पेशंटचं त्या पेशंटला सांगत नाही, त्या पेशंटचं त्या पेशंटला सांगत नाही, असं काम त्या म्हणून ते पोट असं प्रचंड मोठं आहे की जे काही किती साठलेलं आहे मायेमध्ये. लोक भक्तांच्या, प्रत्येक भक्त मला सांगतो मला बंगला दे, मला गाडी दे, मला हे दे, मला ते दे, ते सगळं साठवायचं.
आणि त्याप्रमाणे त्याच्या भावनेप्रमाणे त्याच्या भक्तीप्रमाणे त्याला ते परत द्यायचं हाताने. देणे, दान हे जे आहे, म्हणजे हे सगळं प्रतीक रूपाने विचार केला तर ह्या सगळ्या क्वालिटीज आहेत त्या गणेशाच्या मूर्तीमधल्या, आणि ह्या सगळ्या क्वालिटीज आपण आपल्याकडे घ्यायला पाहिजे. आणि म्हणून त्या त्या क्वालिटीज आपल्याकडे अंगीकारण्यासाठी त्या गणेश मूर्तीची पूजा करायची, असा त्याचा एक अर्थ आहे. गणपतीच्या हातात परशु, पाश ही आयुध आहेत, हो. तर त्याच्या मागे काय कथा आहे? आता म्हणजे 4 हातांमध्ये 4 हे चार आहेत, पण 2 परशु आहे, नंतर कुऱ्हाड आहे, म्हणजे हो परशु म्हणजे कुऱ्हाड. कुऱ्हाड, हा. पाश आहे, त्याच्यानंतर एक हात आशीर्वादासारखा आणि आहे, एक हातात आणि एक मोदक. हातात मोदक आहे. आता ह्या पाशाचा आता थोडस आपण आपला जीव म्हणून करू. गणपतीचं जे गज आणि हे स्वरूप जे आहे, की हत्तीचं तोंड आणि बाकी सगळं जे आहे ते तत्वमसी ह्या महावाक्याचं स्वरूप आहे किंवा रूपक आहे. तत् म्हणजे काय? ब्रह्मस्वरूप. हो. तत्वम म्हणजे जीव, आणि असी म्हणजे आहेस, आहे. तू ब्रह्मच आहेस. आहेस. फक्त आपल्या देहबुद्धीचा जो अहंकार आहे त्यामुळे आपण त्यापासून दूर गेलेलो आहोत. बरोबर. आणि ही जी कुऱ्हाड आहे ना, ती कशासाठी आहे? गणेश म्हणजे विवेक बुद्धी. विवेक बुद्धीचा वापर करताना आपल्याला विवेक बुद्धी म्हणजे काय, सार काय आहे आणि आसार काय आहे हे समजायला पाहिजे. ह्याचा निवाडा करणारी जी बुद्धी आहे ती विवेक बुद्धी. आणि करताना म्हणजे निवाडा कारण बुद्धीचं काम काय आहे? निवडणे किंवा निश्चय करणे. आणि सार जर निवडायचं असेल तर बुद्धीला ते कळलं पाहिजे की हे सार आहे, आणि मग सार घ्यायचं आणि आसार टाकून द्यायचं. ह्याला आपण म्हणतो विवेक बुद्धी. आता ह्या विवेक बुद्धी जेव्हा आपण कोणती उपासना करू किंवा विवेक बुद्धी आपल्यामध्ये आणण्याची जेव्हा आपण प्रयत्न करू, ती काही इतक्या पटकन येत नाही. कारण जेव्हा मन तुमचं शुद्ध होईल तेव्हा, कारण सगळ्यात सूक्ष्म म्हणजे देहापेक्षा सूक्ष्म मन आहे, मनापेक्षा सूक्ष्म बुद्धी आहे, आणि बुद्धीपेक्षा सूक्ष्म आत्मतत्व आहे. मग हे मन जेव्हा शुद्ध होईल तेव्हा बुद्धी तुमची शुद्ध होईल. पण ही विवेक बुद्धी येण्यासाठी अनेक अडथळे आहेत आपल्या प्रपंचामध्ये. षडरिपू आहेत, त्याच्यानंतर आपल्या वासना आहेत, आणि ह्या वासनांना कापण्यासाठी म्हणून कुऱ्हाडीचा उपयोग केला तर विवेक बुद्धी आपल्याकडे येईल. म्हणजे गणपती होऊ आपण. गणपती होऊ म्हणजे काय? विवेक बुद्धीपर्यंत आपण पोहोचू, म्हणून ती परशु किंवा कुऱ्हाड आहे. आता पाश म्हणजे काय आहे? तर पाश पशु म्हणतो आपण, जो या संसारामध्ये अडकलेला आहे त्याला आपण पशु म्हणतो. पण हा पाश कशासाठी आहे? आपण विवेक बुद्धीच्या दृष्टीने विचार करतोय की आपण वागताना समाजामध्ये किंवा आपल्या व्यक्तिगत, कारण आपण पुन्हा विचार काय करतो? शुद्ध मन शुद्ध बुद्धी. ह्याच्यासाठी आपल्याला सदाचाराचीच वागणूक लागणार आहे आणि सत्वगुणाचीच आवश्यकता आहे. मग हे सत्वगुण आणि सदाचाराची वागणूक करताना हा जो पाश आहे हा कशासाठी आहे? त्यांनी एक चौकट आखून दिलेली आहे की हे नियम आहेत, ही नीतिमत्ता आहे. ह्या सदाचारामध्ये जर वागणूक तुम्ही केली तरच तुम्ही विवेक बुद्धीपर्यंत किंवा गणेश तत्वापर्यंत पोहोचाल, असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ही 2 आयुध गणपतीच्या हातात आहेत. तिसरा हात आहे तो आशीर्वादासाठी. म्हणजे गणपतीने त्यागाचं महत्व किंवा दानाचं महत्व खूप सांगितलेलं आहे. आशीर्वाद म्हणजे देतो ना तो, आणि आपण काय करत असतो? सारखं मागत असतो. आपला हात नेहमी असाच असतो, पण तो हात एकतर आशीर्वादासाठी आहे की ज्यांना विवेक बुद्धी व्हायचं आहे किंवा ज्यांना गणेश परमतत्वाचं दर्शन घ्यायचं आहे, त्या मार्गावर जे आहेत त्यांच्यासाठी आशीर्वाद आहे. विघ्नहर्ता आहे, त्यामुळे तो आशीर्वादाने तुमचं रक्षण करेल. पण कसं असतं की जीवाची पण धडपड असायला पाहिजे ना. त्यामुळे आणि तो काय देतो? तर दान देतो की बाबा तू त्या परमार्थ मार्गावर आहेस, त्या मार्गातल्या विघ्नांचं मी म्हणजे हरण करीन आणि तुला आशीर्वाद देईन की त्या मार्गावर तू चालत राहा आणि तू तुझा मोक्षाचा मार्ग हा घे. आता हे सगळ्या आयुधांनंतर एका हातामध्ये मोदक आहे. मोदकाचं स्वरूप कसं असतं? मोद आणि क म्हणजे करता, आणि मोद म्हणजे आनंद. आनंद म्हणजे वडली जगातला नाही, म्हणजे आपण जे पारमार्थिक म्हणतो की नाही त्याला आनंद नाही म्हणत किंवा त्याला समाधान नाही म्हणत, तो क्षणिक सुख म्हणूयात आपण. की आपल्याला आता काही एखादी वस्तू हवी असेल, आता समजा आपल्याला गाडी घ्यायची, बंगला घ्यायचा आहे काय, म्हणजे किंवा मला नोकरी पाहिजे, नोकरी मिळाली ओके,
मला सुख मिळालं, मला आनंद झाला, पण पुढे लगेच आपली दुसरी वासना तयार होते. बरोबर आहे. म्हणजे तो काही शाश्वत आनंद नाहीये. आणि मोदक म्हणजे काय? मोद हा जो गणपतीच्या हातात आहे, आपण विवेक बुद्धीने किंवा गणेश तत्वाच्या दृष्टीने विचार करतो या सगळ्या रूपकांचा, तर हा मोदक कसा आहे? खाली असा मोठा आकार आहे आणि शेवटी एक पॉइंट आहे. म्हणजे मोदकाचा आकार कसा हो असतो? हो. एक पॉइंट आहे. तर ह्या सगळ्या जगामध्ये वावरलायस ना तू आता. जीवाला सांगतोय गणपती, ह्या सगळ्या जगामध्ये तू वावरलायस ना इतका, एवढा सगळा अनुभव घेतलेला आहे. आता कुठेतरी मोक्षाच्या आनंदासाठी एका पॉइंटला ये, अनेकातून एकाकडे ये. एकाकडे ये तू, असं तो त्या मोदकाचा अर्थ आहे. आणि त्याच्यामध्ये आहे काय? सारण आहे, गोड पदार्थ आहे, की जो आता म्हणजे हा जो पावसाळा संपून, म्हणजे पावसाळा संपून थोडीशी थंडीची चाहूल होणार आहे, ह्याच्यामध्ये हा उत्सव येतो. तर तो जो खोबरं आणि गूळ ह्याचा उपयोग इम्युनिटी वाढवण्यासाठी होतो. त्यामुळे तो जो आहे म्हणजे वैज्ञानिक किंवा पर्यावरणाच्या दृष्टीने पण विचार केला तर अच्छा. त्याचा असा पण आपल्याला एक अर्थ, किंवा आपण पत्री वाहतो हो. गणपतीला, तर ती पत्री ती वाहून त्या पत्रींचा आपल्याला औषधी उपयोग होतो. आपण पुढे दुर्वा म्हणजे पाहणारच आहोत, त्याच्यामध्ये आपल्याला ते कळेल की दुर्वाच का व्हायच्या, शंकराला बेलच का व्हायचा. तर ह्याच्या मागे पण आयुर्वेदिक शास्त्र आहे किंवा सायन्स आहे. आता ते खूप आपण तिकडे नको जाऊयात, आपला मुद्दा आहे तो आपण पूर्ण नाही, फक्त करूया. दुर्वांच्या बाबतीत थोडस याच ह्याच्यात सांगितलं तर. हो. तर हे जे आहे हे 4 झाले. आता गणपतीला आपण दुर्वा वाहतो. आता दुर्वा म्हणजे शांत आहे, म्हणून आपण गणपतीला वाहतो आणि गणपतीला त्या प्रिय आहेत. कारण ह्या सीझनमध्ये जी पत्री म्हणजे दुर्वापासून पिंपळापर्यंत पत्री आपण गणेशाच्या पूजेमध्ये आपण पत्री असतात, हरताळिकेच्या पूजेमध्ये पत्री असतात. कारण आता हे पावसाने सगळीकडे पत्री मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे ते वाहतो. आता त्याच्यामध्ये गणपतीला आपण दुर्वा वाहतो. आता दुर्वामध्ये काय आहे? 3 दल आहेत. बरोबर. दुर्वा वाहतो त्याच्यामध्ये आणि दुर्वांची जुडी 21 ह्याची आहे आपली. आता ते 3 दल म्हणजे त्रिगुण आहेत आपले, सत्व रज तम, म्हणून ती आपण वाहतो. आता ते काय आहे? ते समर्पण आहे. म्हणजे आपल्यातील त्रिगुणाचं समर्पण आपण जेव्हा त्या गणपतीला करू, तेव्हा आपण अहंकार म्हणजे अहंकाराचं बरोबर. समर्पण म्हणजे तरच तुम्हाला परमतत्वापर्यंत पोहोचता येईल. तुमचा देहाचा अहंकार असेल तर तुम्हाला इव्हन ज्ञानाचा सुद्धा अहंकार असतो ना. सूक्ष्म, की मी ज्ञानी आहे, मला ब्रह्म कळलेलं आहे, पण ते सगळं अपरोक्ष ज्ञान आहे. परोक्ष ज्ञानाचा अनुभव येणारच नाही तुम्हाला जोपर्यंत तुमचा सूक्ष्म अहंकार सुद्धा तिथे राहील तेव्हा. तर आता ह्या दुर्वा 21च का, ते आपण थोडं पाहूयात. की पहिली निर्मिती कशी झाली आहे सृष्टीची? पहिलं ब्रह्म, त्याच्यानंतर माया म्हणजे द्वैत झालं, आणि मग नंतर सगळं त्या मायेपासून पंचमहाभूत निर्माण झाली, मग सगळं हा जगत निर्माण झाला, अष्टधा प्रकृती निर्माण झाली आणि हा प्रपंच निर्माण झाला. आता दुर्वा ह्याचा अर्थ काय? दुःख हरण करणारा. सरळ सरळ दुर्वांचा अर्थ आहे दुःख हरण करणारा. म्हणून आपण गणपतीला दुःख हरण कधी होईल? जेव्हा आपलं समर्पण होईल तेव्हा पूर्ण. पण दुःख का येतं आपल्याला? तर आपले षडरिपू यांच्यामुळे दुःख येतं. बरोबर. षडरिपू कोणते आहेत? मद, मोह, लोभ, मत्सर. हे जे 6 मद, मोह, लोभ, मोह, मत्सर, हे सगळे 6 आहेत. हे षडरिपू आहेत. हे काय करतात? मनुष्याला कायम दुःखच देत असतात. कारण आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे, ती मिळाली नाही, क्रोध येतो. क्रोधापासून आपल्याला वाटतं नाही, त्या एक मिळाली आपल्याला परत नाही, क्रोध येतो. क्रोधाची ही सगळी पिल्लावळ आहे मुख्य म्हणजे. आणि ह्या पिल्लावळीमध्ये आपल्याला मोह खूप गोष्टींचा होतो, की हे आपल्याकडे असायला, आपल्याला साठा करायला पाहिजे, तिच्याकडे आहे मग आपल्याला पण असायला पाहिजे. मत्सर निर्माण होतो. अशा पद्धतीने ती नाही गोष्ट मिळाली तर आपल्याला राग येतो. म्हणजे काय? आपल्याला दुःख होतं. सुख आणि दुःख या कन्सेप्ट काय आहेत? की आपल्याला अनुकूल त्या गोष्टी घडल्या की आपण म्हणतो सुख, आणि आपल्याला प्रतिकूल त्या गोष्टी घडल्या की आपण म्हणतो दुःख. म्हणजे ह्या षड रिपूंमुळे आपल्याला दुःख येतं. आणि ह्या षड रिपूंच्या मागे काय आहे? तर ही प्रपंच आहे. प्रपंच म्हणजे काय? 5 पसारा. 5 महाभूत, 5 तन्मात्रा. तन्मात्रा म्हणजे सूक्ष्म पंचमहाभूत, की ज्यातून निर्मिती झाली आपल्या जगाची. त्याच्यानंतर पंचप्राण, 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये. हा 5 25ला आपण म्हणतो प्रपंच. कारण ह्याच्यामुळेच आपले षडरिपू तयार होतात. म्हणजे ह्या षडरिपूंच्या मागे
हा प्रपंच आहे. ह्या प्रपंचाच्या मागे त्रिगुण आहेत. कारण कोणता तरी गुण जेव्हा इम्बॅलन्स होतो ना, तेव्हा एका गुणाचं प्राबल्य असतं. म्हणजे सत्वगुण जर प्राबल्य असेल तर हे रज आणि तमगुण कमी असतात. तमगुण प्राबल्य असेल तर हे 2 गुण म्हणजे कमी असतात आणि हा प्राबल्य असतो. आणि ज्या गुणाचं प्राबल्य आहे तो माणूस तसा आपण म्हणतो हा तमगुणी आहे. पण माणूस दरवेळेसच तमगुणात असेल असं नाहीये. एखाद्या वेळेस तमगुणात असेल, एखाद्या वेळेस रजोगुणात असेल. रजोगुण दोघांनाही आवश्यक आहे. तमगुणाला पण आहे, सत्वगुणाला आहे. आता दुःख कशामुळे निर्माण होतं? तर ह्या षडरिपूंमुळे. काम, क्रोध, मद, मोह, लोभ आणि मत्सर हे 6 षडरिपू आहेत. आता ह्या षडरिपूंच्या मागे प्रपंच आहे. म्हणजे हे षडरिपू कशासाठी तयार होतात? तर प्रपंच मागे लागलाय जीवाच्या. प्रपंच म्हणजे काय? पंचप्राण 5, 5 तन्मात्रा, 5 महाभूत, पंचमहाभूत, पंचप्राण, 5 तन्मात्रा, पंचमहाभूत, त्याच्यानंतर ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, अशी ती 5 झाली. म्हणजे 6 षडरिपू 6, त्याच्या मागे प्रपंच 5, त्याच्या मागे अंतःकरण चतुष्ट. प्रपंचाच्या मागे अंतःकरण चतुष्टाचा खूप सपोर्ट असतो. अंतःकरण चतुष्टामध्ये काय येतं? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आता हे सूक्ष्म आहेत. हे जे आपल्याला दिसतात षडरिपू पण सूक्ष्म आहेत, पण ते काम करताना कशावर करतात? प्रपंचावर काम करतात. त्या प्रपंचाच्या मागे आहे अंतःकरण चतुष्ट, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ह्यामुळे पण आपल्याला दुःख निर्माण होतात. म्हणजे 6 आणि 5 11 आणि 4 11, 12, 13, 14, 15 पर्यंत आलो आपण. आता ह्या अंतःकरण चतुष्ट निर्माण कशातून झालं? त्रिगुण. त्याचा सपोर्ट कुणाचा आहे? त्रिगुणांचा आहे. म्हणजे ते झाले 3 आणि त्याला द्वैत आहे, माया द्वैतात आहे, म्हणून ती 2 आणि परब्रह्म असं 21च ते महत्व आहे. आणि म्हणून आपण त्या 21 दुर्वा वाहतो, त्या 20 आणि 21 परब्रह्म म्हणून 21 दुर्वा आपण गणेशाला वाहतो. कारण गणेश हे गणेश तत्व आहे, त्यामुळे परब्रह्म स्वरूप आहे. तसंच आपण 21 मोदक पण वाहतो गणपतीला, नैवेद्य दाखवतो. आता नैवेद्य जेव्हा दाखवतो तेव्हा आपण 1 मोदक ठेवतो आणि 20 आपल्याला घेतो. तो काय आहे? तो प्रसाद आहे. म्हणजे जेव्हा आपण 21 मोदकांचा नैवेद्य दाखवतो तेव्हा ते 21 आपण तिथे असतात, पण जेव्हा आपण परत घेतो तेव्हा 20 प्रसाद म्हणून घेतो. प्रसाद म्हणजे काय? त्या गणेशाचा आपल्याला मिळालेलं वरदान आहे, त्या गणेशाचा मिळालेला आशीर्वाद आहे. म्हणून गणपतीच्या ह्याच्यामध्ये 21 म्हणून अथर्व शीर्षाची पण रोज जर 21 आवर्तनं केली तर नक्कीच गणेश तत्वापर्यंत जाण्यासाठी आपला मार्ग सुखकर होईल. निदान आपल्या चित्ताची शुद्धी तरी होत जाईल कोणत्याही उपासनेने. आणि चित्त मन शुद्ध झालं की मग बुद्धी पण शुद्ध होईल आणि मग आपण आत्मतत्वाच्या म्हणजे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी समर्थांनी जे सांगितलेलं आहे त्या मार्गावर. आणि मग गमू पंथ अनंत या राघवाचा. राघव म्हणजे कोणताही घ्या तुम्ही, तत्व एकच आहे, त्यामुळं तिथपर्यंत पोहोचता येईल. म्हणून 21ला खूप महत्व आहे गणेश पूजेमध्ये. आता शेवटचा एक प्रश्न मी विचारणार आहे, जो खूप लोकांना या बाबतीत काहीच माहिती नाहीये. 52 मातृका याविषयी तुम्ही आम्हाला थोडीशी माहिती सांगा. 52 मातृका म्हणजे आपण आता पाहिलं की ओंकाराची निर्मिती, म्हणजे सृष्टीची निर्मिती म्हणू किंवा बिग बँग थेअरी म्हणूयात. पहिला एक नाद झाला आणि हा नाद जो झाला ना तो म्हणजे ओम. नाद ब्रह्म म्हणतात ओम या अक्षराला. आता ह्या ओमचं काय आहे? अ उ म नंतर अर्धचंद्र आणि बिंदू असं त्याचं स्वरूप आहे. आता ते आपण लिहिताना असं लिहितो ना ओम, पण ते जर उलट केलं म्हणजे वरती हे आणि ही सोन, तर हे गणेशाचं स्वरूप आहे ओम. आणि ह्या अ उ म किंवा ह्या ओंकारातल्या नाद ब्रह्मामुळे आपले 16 स्वर आणि 36 व्यंजन निर्माण झाली. अशा 52 मातृका. मातृका म्हणजे वर्ण आणि व्यंजन म्हणजे स्वर आणि व्यंजन. आणि ह्यापासून सगळे शब्द तयार झाले, ह्यापासून सगळी अक्षरं तयार झाली, ह्यापासून अनेक ग्रंथ तयार झाले. त्यामुळे ह्या सगळ्या 52 स्वर आणि व्यंजन मिळून जे आहे त्याला आपण 52 मातृका म्हणतो. आणि त्याचं एक वेगळंच म्हणजे स्वरूप आहे, पण आता आपल्या पॉडकास्ट पुरतं एवढं, कारण त्याच्यावर पण एक पूर्ण तासाभराचा कारण त्या प्रत्येक मातृकेच्या देवता आहेत त्या काय आहेत आणि ह्या सगळ्याचं वर्णन अथर्व शीर्षामध्ये पण आलेलं आहे, किंवा गणेश पुराण किंवा इतर कोणती पुराणं आहेत त्याच्यामध्ये आलेली आहेत.
म्हणजे एवढंच. आता आपल्याला स्वर आणि व्यंजन आणि नाद ब्रह्म, अक्षर ब्रह्म म्हणतो आपण. म्हणजे बिग बरोबर. बँग पहिलं काय निर्माण झालं तर नाद निर्माण झाला. म्हणून आकाश पहिलं जेव्हा निर्माण झालं पंचमहाभूतातलं सर्वात सूक्ष्म आकाश आहे. आकाशाचा गुण शब्द आहे. कारण पहिला नाद शब्दच तयार झाला आणि तो होता ओंकार. म्हणून हे 52 मातृका असं त्याच्यामध्ये स्वरूप आहे. अंजलीताईंनी आज खूप वेगळी आणि छान माहिती दिली. मला तर म्हणजे मी भारावून गेलीये. तुम्हाला देखील सगळ्यांना नक्की आवडेल अशी माझी खात्री आहे. अंजलीताई, तुम्ही इथे आलात, तुमचा वेळ दिलात इथे गणपतीच्या सध्या उत्सवामध्ये तुमच्या बिझी रुटीन मधनं आलात. तुमचे खूप खूप हो, धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.